कल्याणात दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू। दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐतिहासिक कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्यावर होणार मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा। 22 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी किल्ले दुर्गाडी सज्ज होत आहे। शिवसेनेचे शहर प्रमुख तथा किल्ले दुर्गाडी नवरात्रोत्सव समितीचे अध्यक्ष रवी पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कामाची पाहणी करत तयारीचा आढावा घेतला। तर यावर्षी किल्ले दुर्गाडीवर सजावट होणार अंमली पदार्थाची जनजागृती करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले। गेली 50 वर्ष किल्ले दुर्गाडी समितीच्या वतीने या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून व किल्ले दुर्गाडी समितीच्या माध्यमातून हा उत्सव अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये साजरा केला जातो। 50 वर्षापूर्वी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पदस्पर्शाने येथील बंदी हुकूम मोडला गेला। त्या दिवसापासून आजपर्यंत हा उत्सव शिवसेनेच्या माध्यमातून साजरा केला जातो आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये 10 दिवसामध्ये 5 लाखापेक्षा जास्त भक्तगण या किल्ल्यावर आपलं देवीचं दर्शनासाठी येत असतात आणि दरवर्षी किल्ल्याच्या ठिकाणी वेगवेगळे छत्रपती शिवरायांचे संदेश, दुर्गा देवीचा संदेश, दुर्गा देवी ज्या 9 दुर्गा देवी आहे त्याचं महत्त्व काय, या ठिकाणी मुलं वेगवेगळ्या मोबाईलच्या, ड्रग्सच्या, इतर वेगवेगळ्या आपल्या नादात लागलेले आहेत। या सगळ्यांना त्यांना संदेश देण्याचं काम किल्ले दुर्गाडी समिती माध्यमातून आम्ही करत असतो आणि जास्तीत जास्त भक्तांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी येऊन देवीचं दर्शन घ्यावं। हे जागृत देवस्थान आहे, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे, एवढंच मी या समय सांगेन। शिवसेनेची सर्व कल्याण शहराची जी कमिटी आहे ही पूर्णपणे या ठिकाणी कार्यरत असते 24 तास। त्याचप्रमाणे गावकीतील जे काही आमचे भक्तगण आहेत किल्ले दुर्गाडीची, ही सर्व मंडळी या ठिकाणी पूर्णपणे देवीची सेवा करत असतात आणि हजारोच्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी सेवा देण्याचं काम करत असतात आणि इथलं नियोजन एकदम शिस्तमय चांगल्या पद्धतीने कसं होईल याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक आमचा भक्त हा प्रयत्न करत असतो आणि भक्ताला या ठिकाणी दर्शनासाठी कसं सुरळीत होईल एवढा प्रयत्न या ठिकाणी करतो।